हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना. तर चला, मी पूजा पुन्हा एकदा आलेली आहे आजचा एक नवीन आणि स्पेशल असा आपला ब्लॉग घेऊन. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना एक आश्चर्याची अशी चकित गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर यावरून तुम्हाला कळणच की नागालँडचं वातावरण कसं काय आहे, कसं काय इकडची परिस्थिती आहे. म्हणजे मी याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण तुमच्यासोबत शेअर करत आलेले आहे, पण असं कोणाला विश्वास नाही बसणार. तर त्याचं मी आज तुम्हाला ना म्हणजे प्रूफ देणार आहे की खरंच कसं काय आहे, कसं काय नाही. आणि खरंच इकडं गोष्टी म्हणजे कशा काय ॲडजस्ट होतात आपल्या ह्या सगळ्या. तर चला, आता त्याच्या सुरुवातीला थोडंफार आपलं डेली रुटीन स्टार्ट करूया. म्हणजे मी इथं बनवत होते भाजी तर नव्हते बनवत, पण मला मॅगी बनवायची होती मस्त अशी. तर सगळं काही कांदा, टोमॅटो, मसाले वगैरे सगळे मस्त काही परतून घेतले. त्याचबरोबर मॅगी बनवायची होती, यामुळं मस्त असा चहा तर होणारच होता. तर गरमागरम चहासुद्धा सगळ्यांनी पिऊन घेतला होता. तर आता याच्यावरून तुम्ही थोडाफार अंदाजा लावू शकतात म्हणजे काय असेल ती गोष्ट. आता तर सांगतेच पुढं काय आहे काय नाही. इथं काय मॅगीची तयारी चालली होती. भरपूर दिवसांतून आज काहीतरी मी मॅगी बनवली होती, यामुळं खूप एक्सायटेड होतो. कारण की पहिल्यांदा खूप जास्त मॅगी खात होते मी, पण मध्ये आता जरा जास्त म्हणजे टाळलंच होतं मॅगी खाण्याचं, कारण की जास्त प्रमाण पण चांगलं नाही त्याचं. कधीतरी मस्त आहे म्हणजे आपल्या चवीला वाटलं तरी खाऊ, तर कधीतरी बनवत असते. तर आज काहीतरी म्हटलं चला मॅगीचाच बेत बनवूया मस्त अशी गरमागरम. कारण की फौजी पण आले होते मस्त अशी ब्रेकमध्ये. तर म्हटलं चला आज सगळ्यांनी मिळून मस्त अशी मॅगी एन्जॉय करूया आपली इथं. तर हे बघा, दोन माझ्या मागं फिरतच राहत आहे कायमच, मॅगी तयार आहे का नाही काही नाही. आणि हे बघा, आता खरंच म्हणजे इकडं इतका मोठा पाऊस चालू आहे. आणि खरंच म्हणजे आता हा महिना कोणता चालू आहे आणि पाऊस बघा, आता खरं तर पावसाळ्यासारखाच पाऊस चालला आहे आमच्या नागालँडला. इतका डेंजर पाऊस झाला ना आज की बास. म्हणजे एकदम जसं काय जोरदार असा पाऊस काळा जसा गावाकडे लागतो ना आपलं, संपूर्ण असं पाणी पाणी होतं, तसंच काहीतरी सगळं काही पाणी पाणी केलं तर पावसाने. भरपूर डेंजर 2 ते 4 तास चांगला रप्पास पाऊसच चालू होता आज. मग यामुळे ना कोणालाच घराच्या बाहेर जाण्याची एंट्री नव्हती आणि घरात येण्याची पण एंट्री नव्हती. त्याचमध्ये फौजी पण आले होते घरी ना. यावरून तुम्हाला कळलंच असेल मग जे मॅगी मी का बनवली. कारण की आता मस्त अशी गार वातावरण झालं ना, यामुळं म्हटलं चला मॅगी पण होती कॅन्टीनवरून आणलेली, तर मस्त असं म्हटलं त्याचा काहीतरी बेत करूया. जेवणाचा टाईम तर अजून खूप जास्त लांब होता. सकाळीच पाऊस सुरू झाला. संपूर्ण माझे कपडे पण वाळले नव्हते, काहीच नाही, असेच टाकले होते मी आपल्या गॅलरीत असे कपडे वाळण्यासाठी, पण काय वाळणारच नव्हते. हे टेन्शन तर इकडच्या वातावरणामुळं कायमच असतं कपड्यांचं. कारण की किती लवकर धुतले ना तरी पाऊस किती पण लवकर येतोच. कधी तर सायंकाळी सुरू होतो, नाही तर कधी तर सकाळीच लवकर येऊन जातो. यामुळं खूपच खरं नाही इकडच्या वातावरणाचं नागालँडच्या. मग मस्त असं मी लगेच मॅगी वगैरे बनवली छानपैकी, भरपूर सारी बनवली होती. कारण की आमच्या आरू मॅडमला पण जरा आता चांगली म्हणजे अशी मॅगी आता जरा आवडायलाच लागलेली आहे. यामुळे म्हटलं ती पण थोडीफार एन्जॉय करीन. कधीतरी असं खाल्लेलं म्हणजे चांगलं ना. असं पाऊस काळा असला ना, म्हणजे पाऊस काळा तर नाही आहे, उन्हाळ्याच आहे, पण उन्हाळ्यात पाऊस काळा चालू आहे आता इकडे तसं तर नागालँडला. तर यामुळे म्हटलं मस्त असं वातावरण झालं आहे, तर लगेच आता मस्त मॅगी करते गरमागरम, एन्जॉय करूया सगळेजण मिळून. आणि हा काहीतरी नवीन कार्पेट बसवला आहे आता किचनवरती, तर किती छान लुक आला आहे ना त्याला. नक्कीच खूपच छान दिसते. आता ते खाली एक बसवले आणि वरती एक हाच कलर आहे एक, तर मस्त असं दिसलं आहे आता. आणि क्वार्टरला लुक पण मस्त आलाय. आणि हे पण काहीतरी हॉलमध्ये संपूर्ण असं सेट करून घेतलं, कारण की आता समोर भिंतीचं काम चालू होतं ना, यामुळं गोळा करून ठेवलं होतं. तर यामुळं संपूर्ण असं काय अंथरून घेतलं, मस्त असा लुक आलता आता रूमला. आणि हा काहीतरी लुक बिघडला पण होता, तो काहीतरी आमच्या आरू मॅडमनी मस्त असा पसारा करून बापली की मस्त असे दोघं पण बाहेर इकडं पाऊस काळा एन्जॉय करत होते. म्हणजे पावसाचं वातावरण बघा आता कसे बघताय, पाणी किती पळतंय किती नाही हे त्यांची म्हणजे चाचपासणी चालू होती थोडीफार. तोपर्यंत म्हटलं चला जाऊ द्या, मॅगी मस्त अशी रेडी झाली आपली गरमागरम, तर खाऊन घेऊया लगेच. मसाल्याची मॅगी ना मला एकच नंबर आवडती, म्हणजे दुसऱ्या मॅगींच्या प्रकारापेक्षा ही छान लागती. कारण की कांदा, टोमॅटो त्याचबरोबर सगळे आपले मसाले असले ना, चमचमीत आणि मस्त अशी लागती. तर एकच नंबर झाली होती टेस्टला सुद्धा. आरू मॅडमने सुद्धा म्हणजे थोडी मसाल्याची होती यामुळं तिखी होती, पण तरी पण तिने हुसूस करता संपूर्ण मॅगी एन्जॉय केली. तर खूपच जास्त तिला पण आवडली. तर म्हटलं चला आता आज काहीतरी हा बेत असं स्पेशल असा. नाईटला तर काय स्पेशल असा बेत नसणार, कारण की एक टाईम असं तर एक टाईम तसं. तर हे दोघं काहीतरी मस्त असे फिरत होते. आणि आमच्या आरू मॅडम तर आताच कुठेतरी शाळेत जाण्याच्या तयारीला लागल्यात. बघा आता कसं मस्त अशी स्कूलला जाण्याची ती वॉटर बॅग घेऊन आलेली आहे. मॉलला जेव्हा गेलो होतो ना त्यावेळी काहीतरी तिने कुठंतरी असं किड्स स्पेशल असं म्हणजे जिथं सामान असतं ना सगळं, तिथं गेलो होतो. तर ती काहीतरी ती म्हणजे घेऊनच राहिली स्कूल बॅगची तिची मस्त अशी. तर कुठं पण जायचं म्हटलं ना तिला लगेच लागतीच ती. आता दिवसभर संगच घेऊन हिंडणार, सकाळ झाली का म्हणणार मला स्कूलला जायचं आहे द्या ती. तर संपूर्ण असं लहान लेकरांचं खरंच सांगताच येत नाही त्यांना कोणत्या गोष्टी विशेष वाटतात. कुणाची पण पाहिली ना तोच हट्ट असतो तिचा, संपूर्ण दिवसभर घेऊन हिंडती सोबत, कुणाला मागितलं जरी सुद्धा देत नाही. तर असंच काहीतरी चालतं तिचं.
तर राहू द्या, आता संपूर्ण असं काहीतरी मॅगी रेडी झाली आणि आता खाण्याची एक्साइटमेंट बघा आता आमच्या तिघांची. संपूर्ण अशी तिखट असू नाही तर मग ती गरम असू नाही तर हुसहुस करून सगळ्यांनी मिळून मस्त अशी मॅगी एन्जॉय केली. आणि आरो मॅडमनी तर पहिल्यांदाच म्हणजे पहिलाच काहीतरी घास घेतला तर तिला खूपच जास्त तिखट लागली, तरी पण खाल्ली तिने शेवटपर्यंत. तिला खूपच जास्त आवडती. त्याला असं म्हणजे चायनीज असं वाटतं मॅगीसारखं, तर ती ते करता म्हणजे मस्त असे एन्जॉय करत होती. तर गप्पा मारत सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय केली मॅगी. आणि बाहेर चालला होता जोरदार पाऊस. खरं तर म्हणजे इकडचं वातावरणाचं काही सांगताच येत नाही, कधी पाऊस येईन कधी गरमी, असं काहीतरी म्हणजे गरमी तर अजून बिलकुल अशी जाणवतच नाही आहे, कारण की पाऊसमध्ये आधी इतका जोरदार होत राहतो, यामुळं गरमी काय जाणवणार. आणि खरं तर आपल्या गावाकडं आता किती डेंजर गरमी आहे, म्हणजे हे बातम्यात पण कळतं पण गावाकडे फोन केल्यावर पण कळतंच की किती डेंजर गरमी चालू आहे तिकडं. आणि इकडं तर बघा आता अजून पण पाऊसच चालू आहे. इकडचं वातावरण आणि आपल्या इकडचं वातावरण म्हणजे एकदम बिलकुल असं डिफरंट आहे, म्हणजे त्यामध्ये खूपच. कारण की जेव्हा आपल्या इकडं म्हणजे डायरेक्ट पाऊस काळ सुरू होतो ना त्यावेळी कुठंतरी इकडं उन्हाळा स्टार्ट होतो असं सगळे म्हणतात. आपल्याला काय एवढा अनुभव नाही आता, जेव्हा म्हणजे थोडं थोडं करता येईन कसं काय आहे कसं काय नाही म्हणतात. आता इकडची गरमी पण खूपच डेंजर आहे, एकदम राजस्थान सारखीच. आता तर राजस्थान तर काटून इकडं चालू आहे, आता बघता येईल इकडची गरमी पण कसं काय आहे कसं काय नाही. पण आतापर्यंत तरी गरमी काहीच जाणवली नाही, कारण की भरपूर असा पाऊसच चालू आहे इकडं. यामुळं कुठंतरी वातावरण थंड गरम हे सारखं चालूच असतं. पण याच्यामध्ये ना आजारी पडण्याची खूप जास्त शक्यता असते, यामुळे आरूची आणि स्वतःची पण काळजी खूपच जास्त घ्यावी लागती, जेणेकरून म्हणजे नाहीतर अशा वातावरणात ना खूप जास्त आजारी पडण्याची शक्यता असते. तर चला आता बोल करता आमची मॅगी मस्त अशी एन्जॉय करायची काम चालली होती. आणि मॅगी खायची म्हटली ना हेच म्हणजे पंचायत असते, हाताने म्हणजे चमच्याने खाण्यापेक्षा हाताने मस्त असं एन्जॉय करून खाता येते आणि पोट भरल्यासारखं पण लागतं. तर मी मस्त असं हातानेच खाल्ली मॅगी मस्त अशी एन्जॉय करून. आरू मॅडमनी पण मस्त अशी एन्जॉय केली. आणि हे बघा आज मी केली होती मस्त अशी मोड आलेल्या मटकीची भाजी. म्हणजेच आहे ना मी गावाकडून जे कडधान्य वगैरे काहीतरी आणले होते ना मम्मीने भरपूर असे काहीतरी सोबत लावून दिले, ते जास्त म्हणजे असं दिवस टिकते ना असे काहीतरी. तो हुलगे मग त्याचबरोबर मूग हे असं बरंच काही आणलं होतं. तर म्हटलं चला आता दररोजच्या भाज्या खाऊन खाऊन खूपच वैताग आलता, तर मस्त असे हुलगे आणि मोड टाकले होते म्हणजे असे मोड येण्यासाठी रात्री. तर सकाळपर्यंत खूपच छान असे मोड आले होते. तर म्हटलं गरमागरम मस्त अशी मटकी बनवूया. तर आज काहीतरी मटकी बनवली, किती जास्त तरी येते बघा माझ्या भाजीला, मस्त अशी लाल लाल तरी आली होती छानपैकी. ते पाहूनच म्हणजे मन अगदी असं प्रसन्न झालं होतं. बाहेरचं वातावरण सुद्धा बघा किती मस्त झाले, सगळीकडे अशी एकदम हिरवळच आहे अजून इकडं. उन्हाळ्यासारखं तर बिलकुल काहीच नाही, एकदम सगळं वातावरण हिरवगार झालेलं होतं. आणि आमच्या आरू मॅडमला व्हिडिओमध्ये येण्याचं कारण खूपच जास्त आवडत नाही, कारण की बाहेर चालू पाऊस असला की मग तिला सारखं म्हणजे बाहेरच जाण्याचं आवडतं, की बाहेर मस्त अशी हवा वगैरे पाऊस पाणी एन्जॉय करत असती. आणि पावसाचं पहिलं वातावरण आलं का म्हणजे मग लेकरांचं काही विचारायचंच नाही, मस्त असं एन्जॉय करतात ते, खेळतात पण त्यामध्ये. ते खेळायला तर काही सोडलं नाही तिला, कारण की सर्दी खोकलायची भीती वाटते ना यामुळं. तर लांबूनच बघून मस्त असं वातावरण एन्जॉय केलं. दुपारी असे दोघंजण मस्त असे खेळत होते. एकाचं चाललं होतं पेंटिंग काढायचं काम आणि आमच्या आरू मॅडमचं चाललं होतं भांडे खेळायचं काम. तर तिचा काहीतरी भांड्याचा सेट घेतला ना त्यासोबत खूपच जास्त अशी छान नादी लागते ती. तर ती काहीतरी मस्त अशी खेळत होती ना त्यासोबत. तोपर्यंत मी इकडं स्वयंपाक वगैरे सगळं काही आवरून घेतलं, कारण की एकदम सकाळी म्हणजे मला वाटतं 9 ते 10च्या दरम्यानच इतक्या लवकर पाऊस आला होता ना, की संपूर्ण असा पाऊस आला ना की आपले सगळे कामाचं जजमेंट म्हणजे सगळं असं हुकूनच जातं, की असं जे रुटीन असतं ना की आता ह्या टायमाला हे करायचं, स्वयंपाक वगैरे झाल्यावर मग कपडे ते सगळं काही हुकतं, म्हणजे वेळ सगळा हुकूनच जातो की काय करायचं काय नाही आता. तर तेच काहीतरी झालं, कपडे काही धुवून ठेवले, पण इतका डेंजर पाऊस येईन असं वाटलं नव्हतं, कारण की कायम ते एवढा येत नाही. जेव्हापासून आम्ही इथं आलो ना तेव्हापासून हा पहिलाच पाऊस आहे की इतका डेंजर झालता, संपूर्ण असं पाणीच करून टाकलं होतं. बराच वेळ चालू होता, तरीसुद्धा कपडे म्हटले दिले टाकून आपल्या गॅलरीत, पण ते काय वाढलेच नाही. तर तसेच 2 दिवस कपडे माझे सुकलेच नव्हते. आणि हे फौजीने येताना ना का कायरे आणल्या होत्या मस्त अशा, तर आंब्याच्या झाडाच्या जे जिथं ऑफिसला जातात ना तर तिथून काहीतरी मस्त अशा होत्या, आंबट आणि गोडसुद्धा. तर असं भाजीसोबत खायला खूपच छान लागतात ना तेच काहीतरी मला खूप जास्त आवडतात, यामुळे ते कायम आणतच असतात येताना. तर हेच काहीतरी केलं. मग कायरा वगैरे मस्त अशा चिरून घेतला. इथं आरूची भाजीसुद्धा रेडी होती, म्हणजे स्पेशल अशी तिला काही केली नव्हती, सकाळीच डाळ बनवली होती. आणि त्याचबरोबर म्हणजे मटकीची भाजी तिला अशी मस्त अशी आवडती ना, तर त्यामुळं तीसुद्धा बनवली होती, फक्त आपले मसाले वगैरे कमी टाकले होते त्यात. तर तीच काहीतरी म्हटलं आता चला दुपारपर्यंत मॅगी वगैरे काहीतरी खाऊन पोट भरलं होतं, पण तरीसुद्धा एकदा झोपायच्या अगोदर म्हटलं तिला मस्त असं काहीतरी पोट भरून असं जेवून घालते. तर इथं भाकर वगैरे चुरली मस्त अशी, त्यामध्ये असा काहीतरी रस्सा टाकला आपला मटकीचा,
तोच काहीतरी कुस्करून म्हणजे मी तिला देणार होते खाण्यासाठी, कारण की आता हे असं दुसरं खाण्यापेक्षा ना हे गोष्टी खायला आरूला खूप जास्त आवडतात. एकदाच बसून म्हणजे पोटभर असं जेवण करून घेत असते ती, मग मध्ये खाल्लं नाही ना तरी पण टेन्शन वाटत नाही आपल्याला, म्हणजे एकदाच पोटभर असं जेव घालायला. तर बघा आता कशी वाट बघते माझी, कधी जेव घालन ही. तर आम्हाला जेवायच्या अगोदर तिला मस्त पोटभर जेवून घातलं आणि मग लगेच फायनली आम्हाला ताट रेडी केलं मस्त असं इथं. तर बघा आता किती मस्त, किती एकाच सोबत म्हणजे किती पदार्थ येतात आता जेवणात. आणि कधीतरी असं नसतं की एकावरच भागावं लागतं, पण कधीतरी खूप सारे जमा होतात. आणि मस्त अशी कैरी घेतली होती बारीक बारीक चिरून, त्याचबरोबर हळद मीठ मिरची टाकली होती, तर एकच नंबर टेस्ट लागत होती. तर खूपच छान झालती. तर चला मस्त असं जेवण वगैरे दुपारचं छान असं करून घेतलं. आणि म्हणजे सायंकाळच्या वेळी ना मस्त असे कपडे वगैरे काय आवरले नव्हते, म्हणजे वाळलेच नव्हते, आणि बाकीचं सगळं काही तसंच राहिलेलं होतं, कारण की दिवसभर पावसाचाच घांगवा चालला होता आज, म्हणजे उघडतच नव्हता. यामुळेच म्हटलं आता कुठेतरी ना घराचा अवतार नीट करून घ्यावा, म्हणजे बेडचाच, कारण की भरपूर असे कपडे ना आज वाळलेच नव्हते पावसामुळे. यामुळं नव्यानं असं बेडशीट वगैरे सेट करायचं काम चाललं होतं बेडला, कारण की भरपूर असा आरुणी धिंगाणा घालून ना 2-3 दिवस मिळून मला बेडशीट असे चेंज करावंच लागतात. आणि आज आहे ना पाऊस चालू असल्यामुळं आम्हाला पण फौजींसोबत भरपूर असा टाईम स्पेंड करायला भेटला, नाही तर एरवी ना नुसतं ड्युटी आणि ते भले असं काहीतरी असतं. पण आज काहीतरी भरपूर असं एन्जॉय करून घेतला आरुणी आणि आम्ही, मस्त असा टाईम स्पेंड केला दिवसभर त्यांच्यासोबत. तर इथं काहीतरी सायंकाळच्या वेळी मस्त असं नवीन बेडशीट हे केलं, टाकून घेतलं बेडवर, जेणेकरून ना सगळं काही रूमचा लुक आणि असा बेडचा लुक तरी कुठंतरी छान वाटेल, कारण की भरपूर असा पाऊस झाला ना सगळीकडे चिडचिड हेच काहीतरी होतं. आणि लहान लेकरं असले ना असे बेडशीट वगैरे काहीतरी 2-3 दिवसांनी मिळून चेंज करावंच लागतात. तर तेच काहीतरी केलं, मस्त असं घराला काहीतरी नवीनच लुक आला होता माझ्या क्वार्टरला, एवढं काहीतरी नवीन सेट केलं तर ना यामुळं काहीतरी. आणि हे बेडशीट ना मी असे राजस्थानला होते त्यावेळी भरपूर असे घेतले होते, म्हणजे मी ऑनलाईन नाही घेतलेले, ऑफलाईनच घेतले होते, कारण की भरपूर कमी किमतीत भेटले होते मला, 500मध्ये असे 3 का 4 काहीतरी. यामुळे ना म्हणजे मी तेव्हाच खूप सारे घेऊन टाकले होते एकाच सोबत. आणि आजच्या जेवणाचा बेत ना खूपच छान झाला, कारण की त्यासोबत होती माझी स्पेशल अशी फेवरेट कैरी, यामुळं काहीतरी. आणि लोणचं तर मला करायचं आहे ते एवढ्यात आता जास्त असं, तर त्याची रेसिपी करीन मी लवकर राय. आणि आज काहीतरी फौजी घरी होते ना, यामुळे त्यांची ड्युटी होती आरूला झोपी लावण्याची दुपारी, तर ते मस्त असं तिला झोपी लावत होते, आणि त्यांच्याकडून ना आरू खूपच लवकर झोपी जाते. तर यामुळं मी बाकीचं काम आवरत बसले मस्त असं. तर चला आजचा ब्लॉग कसा होता ना सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.